नमस्कार. प्रकाशक परचुरे यांचं प्रथम अभिनंदन. डिवाइन थॉट्स व्यापारी विचार न करता प्रकाशन करण्याची हिंमत त्यांनी या ठिकाणी दाखवली आणि म्हणून त्यांच्या संस्थेच्या नावामध्ये शेवटी मंदिर हा शब्द येतो. परचुरे प्रकाशन मंदिर. आणि आता ते म्हणाले की शासकीय कुरुक्षेत्रावरती सांगितलेली ही गीता आहे. या गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये रमेशचंद्र कानड्यांचे वर्णन करणारे 3 श्लोक आहेत. 16व्या अध्यायाचे पहिले 3 श्लोक आणि ते पूर्णपणे रमेशचंद्र कानड्यांचं वर्णन करतात असं मला वाटतं. अभयम सत्वम संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम अहिंसा सत्यमुक्रोधम त्याग शांती अपैशुनम दयाभूतेश्व लोलुप्तम मार्दवम हिरचापलम तेज क्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारत. सुक्तनकरांच्या प्रस्तावनात जसे ते शब्द आहे आणि खरंच आहे ते. अभय, निर्मळता, गुरुपूजा, सात्विक दान, अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, शांती, दया, मार्दव, तेज, क्षमा, धैर्य, निराभिमान इत्यादी दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषाची ही लक्षणं आहेत असं गीतेमध्ये कृष्णाने वर्णन केलं आहे. आणि मला असं वाटतं की कानडे या सगळ्या वर्णनांमध्ये बरोबर बसतात. आचरण गीतेची ही शासकीय प्रत आहे. संत तुकारामांना शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवल्यानंतर नजराणा परत करून तुकाराम महाराज असं म्हणाले होते की आम्हा नाही चाड तुझी छत्रपती, आम्ही पत्रपती त्रैलोक्याचे. शासकीय परिपत्रकांमध्येच हा त्रैलोक्याचा पत्रपती आम्हाला सापडला. माझ्या आयुष्यातला पहिला शासकीय अधिकारी ज्याच्या पत्रकांमधनं अशा पद्धतीनं साहित्य निर्मिती होत राहिली. आणि त्यामुळे कलावंत म्हणून जेव्हा पुस्तक वाचनासाठी आलं मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि कानडी कुटुंबियांचे आभार मानतो अशासाठी की मला या पुस्तकावरती तुमच्याशी संवाद साधण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. पुस्तक प्रकाशनापूर्वी ते सुद्धा. आणि त्यामुळे दिवसा सूर्य कैसा दिसतो हे पहा मी तुम्हा दावितो, ऐसे जर काजवा रात्री म्हणतो तर तो एक मूर्ख. मी जरी पुस्तकाविषयी बोलणार असलो तरीसुद्धा प्रत्यक्ष पुस्तकामध्ये जो आनंद आहे तो तुम्ही स्वतः अनुभवा म्हणजे लक्षात येईल की खरंच महाराष्ट्र राज्य भाग्यवान आहे अशा पद्धतीचा IAS अधिकारी जो पुस्तकाच्या अत्यंत साहित्यिक मूल्यापर्यंत परिपत्रक बरोबर नेऊन ठेवतो आणि स्वतःच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना शहाणं करतो. आणि असा अधिकारी आधी झाला नाही झाला पुढे होणार अशी वाक्य न म्हणता, कारण सगळेच अधिकारी उपस्थित आहेत त्यांना असं तसं म्हणता पण येत नाही आणि त्यांच्या सिक्युरिटीज बरोबर आहेत. मला असं वाटतं की साक्षराला सरस करण्याचं काम ह्या पुस्तकाने केलेलं आहे आणि करेल. सरसो विपरीताश्चेत सरसत्वम न मुच्यती साक्षरा विपरीताश्चेत राक्षसा एव केवलम असं वचन आहे की सरस जो माणूस आहे तो विपरीत स्थितीमध्ये म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा सरसच असतो, उलटा सुलटा सरस आणि सरस. पण जो नुसता साक्षर असतो तो मात्र विपरीत स्थितीमध्ये राक्षसासारखा वागतो उलटा येताना. साक्षरा विपरीताश्चेत राक्षसा एव केवलम. आणि त्यामुळे हे शासकीय कुरुक्षेत्रावरती अशा पद्धतीनं सरस करण्याचं काम, माणसांना सरस करण्याचं काम. आणि त्यामुळे हे पुस्तक सार्वजनिक पद्धतीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला उपलब्ध होऊ शकतं. आणि अशासाठी की ह्या पुस्तकाची रचना जरी शासकीय संपूर्ण मांडणीमध्ये असली तरीसुद्धा एक साहित्यिक दर्जा घेऊन निर्माण झालेली ग्रंथनिर्मिती आहे. आणि त्यामुळे या ग्रंथनिर्मितीचं स्वागत सगळ्याच वर्तमानपत्रांनी शासकीय अधिकाऱ्यांनी लिहिलेलं पुस्तक असं म्हणत असताना त्याचं साहित्यिक मूल्यही आपल्या वर्तमानपत्रातल्या परीक्षणामध्ये मांडावं अशी मी त्या माध्यमांना विनंती करतो. मी त्या जसं गीतेवरती प्रवचन करताना श्लोक घेतात आणि प्रवचन किंवा निरूपण त्यातलं रूपक समजावून सांगितलं तर मी ह्या ग्रंथामध्ये काही वाक्य घेणार आणि तुमच्याशी थोडा वेळ बोलणार आहे. आपल्या अंतःकरणातील सौंदर्य व पावित्र्य यांचा उपयोग करून केलेलं कोणतंही काम ईश्वरी शक्तीचा आविष्कार झाल्याशिवाय राहत नाही. बघा हे एखाद्या उत्तम लेखकाला प्रतिभावंत माणसाला अशा पद्धतीनं वाक्य सुचतं आणि हे वाक्य डिवाईन होण्याची प्रक्रिया जी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बघतो की हे ईश्वरी झालं म्हणजे काय झालं की असं परत होणे नाही. आणि असं परत होणे का नाही तर त्या परतत्वाचा स्पर्श त्या संपूर्ण शब्दांच्या मागे उभा राहतो की काय असं वाटत राहतं.
म्हणजे असे अनेक आता परचुरे म्हणाले तसं की अलीकडच्या काळामध्ये वाचकांना काय हवं ते लिहिलं जातं आणि असं म्हटलं जातं की त्यांना हवं ते आम्ही लिहितो आहोत. जसं सिरियलचे निर्माते म्हणतात की समाजातलं प्रतिबिंबच आम्ही दाखवत आहोत म्हणून. म्हणजे ह्यांच्याच मनातली प्रतिबिंब असतात, पण क्लेम केलं जातं की ती समाजातली प्रतिबिंब आहेत असं. बरोबर. म्हणून परचुऱ्यांचं अभिनंदन विशेष कशासाठी, तर अशा पद्धतीचं पुस्तक प्रकाशन करायचं. हा गीतेतलाच शब्द आहे. व्यवसाय आणि व्यवहार परचुऱ्यांनी बघितला नाही, कारण व्यवहाराची शेवटची 2 अक्षर अपयश आहे, हार आहे. आणि व्यवसायामध्ये जे साय आहे, संवेदनशीलता आहे, ती ह्या प्रकाशनामागे दिसून येते. व्यवसायात्मिका बुद्धी समाधवून विधी येते असं कृष्ण सांगतो गीतेमध्ये. तो हा मुद्दा आहे. निसर्गसुद्धा बघा, आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना समजावून सांगणं म्हणजे काय, तर समजावून मध्ये श्रोतेवर 2 शब्द आहेत आणि ते शब्द आहेत सम जाऊन सांगणं. कुठे जाऊन सांगायचं आहे, ज्याला सांगायचं आहे त्याच्या सम जाऊन सांगायचं आहे. आपण आपली जागा सोडायची नाही आणि खड्ड्यातल्या माणसाला वर ये म्हणत राहायचं असं नाही. आपण खड्ड्यात जायचं, त्याला सांगायचं तू का वाईट आहेस खड्ड्यामध्ये, असं वरती ये, असं वरती आहे, आणि मग त्याच्यासकट वरती येणं हे खऱ्या बुद्धिमंताचं काम. संत ज्ञानेश्वरांनी जे म्हटलं पसायदानामध्ये, चंद्रमय जे अलांछन मार्तंड जे तापहीन, डोक्याला ताप न देता आपली बुद्धी सिद्ध करणं. नाही तर असे अनेक बुद्धिवादी आपण बघतो समाजामध्ये आज, ज्यांच्या बुद्धीमुळे वाद निर्माण होतात त्यांना बुद्धिवादी म्हणतात. पण हा तापहीन मार्तंड रमेशचंद्र कानडे यांसारखा लेखक निसर्गसुद्धा समजावून कसं सांगतात बघा. सौजन्य सप्ताह असेल तर एक परिपत्र काढलं, हा सप्ताह सौजन्य म्हणून सादर करायचा आहे, तसं न जाता निसर्गसुद्धा 20 किलो तांदूळ पेरल्यावर 25 क्विंटल तांदूळ देतो. सौजन्य तसं असतं बघा. मी कर्मचारी असेल, मला हातात हे पत्रक आलं तर हे वाक्य माझ्यावरती संस्कार करणार आहे. पुस्तक का बघायचं याचं कारण, गीता का, त्याचं कारण हे आहे. आणि हेच अधिकाऱ्याच्या लक्षात आलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे एक राजा आणि प्रधानजी शिकारीला गेले आणि एक दगड आला आणि त्या राजाच्या डोक्याला लागला आणि भळभळ रक्त व्हायला लागलं. सगळी सेक्युरिटी धावली. फायनली एक म्हातारी दगड मारत होती असं कळलं, मग तिला पकडून आणलं. म्हातारीचं का गं म्हातारी दगड मारतेस, तर म्हणजे माझा नातू उपाशी आहे, त्याला काय खायला मिळालेलं नाही, आमच्याकडे पैसे नाहीत, मग झाडावरती फळं लागलेत, दगड मारून बघते एखादं फळ पडलं तर लागेल, पण म्हातारीचा नेम कुठे लागतोय, तो नेमका तिकडे गेला राजाच्या डोक्यावर. आता काय शिक्षा द्यायची तिला, असं सेनापतीने आणि प्रधानजीने विचारलं. राजा म्हणाला, या दोघांना, हा मुलगा मोठा होईस्तोवर सरकारी खजिन्यातून त्यांना अन्न पुरवा आणि मोठा झाला की त्याला नोकरी द्या. तेव्हा प्रधानजीला आश्चर्य वाटतं. म्हणाला, महाराज जखम केली तुम्हाला दगड मारून, तुम्ही असं बक्षीस का देताय. तेव्हा तो राजा म्हणाला की ती ज्या झाडावरती दगड मारत होती ते झाड माझ्या राज्यात आहे, आणि जर ते झाड हिने दगड मारून तिला फळ देत असेल तर त्या झाडाच्या मालकानं कसं वागलं पाहिजे तसं मी वागतोय. झाड निसर्ग नियम पाळतं आहे, पण ते इतकं सहृदयी आहे की दगड अंगावर आला तरी फळ देतं आहे त्या ठिकाणी. आणि त्यामुळे हे जे वाक्य आहे सौजन्य सप्ताह सांगण्यासाठीचं, ते वाक्य बरोबर निरोप पोचवतं. म्हणजे समज जाऊन सांगायचं की काय करायला हवं आहे शासकीय कर्मचाऱ्यांनी. सौजन्य म्हणजे तो हा अर्थ आहे. व्यवस्थितपणातून कौशल्य निर्माण होतं. किती सोपं आहे. परफेक्शन हवं आहे. कानड्यांना त्यांच्या सगळ्या पुस्तकातून दिसतं. इंग्रजी हार्मनीतल्या एडिटोरियल्सवर नकळ की ही नीड्स परफेक्शन, एक्सलन्स इज टॉलरेटेड. सर्वोत्तम हवं आहे, चांगलं सहन केलं जाईल. पण ते परफेक्शन कधी येईल, जेव्हा व्यवस्थित असेल तेव्हा. सिस्टीम हवी त्याला. आणि तो जो व्यवस्थितपणाचा मुद्दा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. ह्याला एक्सपर्ट म्हणतात. PERT, पर्ट ॲनालिसिस म्हणून एक प्रकार असतो, प्रोग्राम इव्हॅल्युएशन रिसर्च टेक्निक. आपण काय करतो अलीकडच्या काळात, एक्सपर्टचा जो अर्थ समजतो की सतत काम करून करून जो शेवटी तयार होतो तो एक्सपर्ट. तसं नाही. एक्सपर्ट हा मूळ शब्द माझ्या दृष्टिकोनातून माझ्या इंग्लिशमध्ये असा आहे की EX-PERT. काय आहे तर जसं माझे अध्यक्ष असतो किंवा माझी बँक एक्स मॅनेजर असतो, तसा हा एक्सपर्ट आहे. म्हणजे प्रत्यक्ष कृती करण्यापूर्वी मननामध्ये ए पासून झेडपर्यंत सगळ्या टप्प्यांचा प्रवास जो करून पुन्हा मागे येतो आणि कार्याला सुरुवात करतो, तो एक्सपर्ट. आणि ती भूमिका आहे की प्रोग्राम इव्हॅल्युएशन मी आधी केलं, प्रत्यक्ष कृती सुरू करण्यापूर्वी, नंतर नाही. आणि ही व्यवस्थितपणातून कौशल्य निर्माण होतं, हे वाक्य त्या दिशेनं जातं. म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्या कानड्यांच्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनी ह्या पत्रकांचा किती उपयोग करून घेतला असेल. जर करून घेतला नसेल तर त्यांच्यासारखे दुर्दैवी तेच. कैसे प्राप्तीचे वेळे निदैव आंधळेपणाचे डोहाळे, की असं ते आपुले डोळे आपण जाकी, असं म्हटलं माऊलींनी. तसं त्या कर्मचाऱ्यांनी जर फायदा घेतला नसेल तर मला वाटत राहतं की ते त्या ओवीचेच दुसरं रूप आहे.
प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्यासंबंधीच्या संभाव्य अडचणीचा अंदाज घेऊन त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा लागतो. तो एक्सपर्ट या ठिकाणी दिसला. कार्यालयरूपी कुटुंब, बघा कुठेही असं उदाहरण आढळलं नाही. मला एकही आता मी सरकारी सार्वजनिक बँकेतच नोकरी करत होतो, पण नाहीच असा आढळला अधिकारी. बघा काय ॲनॉलॉजी आहे, दृष्टांत बघा. कार्यालयरूपी कुटुंब हे कॅलिडोस्कोप शोभादर्शक यंत्रासारखं असतं. आधीचं कुटुंब परत निर्माण होत नाही, पण नवं पण सुंदर असतं. बघा कॅलिडोस्कोपमध्ये अधिकारी बदलले, स्टाफ बदलला आणि एक म्हणतात अरे छान कुटुंब आहे असं म्हणतो, दुसऱ्याला शोभादर्शक यंत्र दाखवायला देतो, तो तेवढ्या हालचालीमध्ये पुन्हा आतली जागा बदलते. आपल्या कर्मचाऱ्यांच्या समवेत फॅमिली स्ट्रक्चर तयार करत असताना त्याला अशा पद्धतीनं बघणं म्हणजे बदलही स्वीकार केला जातो आहे आणि बदलामुळे त्रासही होत नाही आहे. पुस्तक खरंच काटा आणता अंगावरती वाचायला लागल्यानंतर ती संहिताच आहे. आता प्राप्त परिस्थितीशी कशी कशी माणसं वागतात. भगवद्गीता का पुन्हा एकदा ती ॲनॉलॉजी सांगतो तुम्हाला, कारण भगवद्गीतेमध्ये शुभ पक्ष आणि अशुभ पक्ष याचं वर्णन केलेलं आहे कृष्णाने, की शुभ आणि अशुभ पक्षामध्ये सुहृद आहे, आप्तसखी आहे, मित्र आहे. मित्र म्हणजे त्र म्हणजे टाकून देणं, संस्कृतमध्ये एकाक्षरी क्रियापद आहे. त्र इंग्लिशमध्ये थ्रो आहे नाही, थ्रो काय थ्रो, मी थ्रो, जिथे मीपणा टाकून द्यायचा ती प्रक्रिया मित्राची. तसं ह्यांनी पुस्तकामध्ये लिहिलं आहे. प्राप्त परिस्थितीशी समंजस माणूस काय करतो, म्हणजे समंजस माणूस मिळतं घेतो. आतताई माणूस काय करतो तर तो भांडतो. अहंकारी माणूस काय करतो तो उद्धटपणे वागतो. शहाणा माणूस काय करतो तर त्या परिस्थितीचा उपयोग करून घेतो. आणि प्रतिभावंत काय करतो तो स्वरूपच बदलून टाकतो. शेवटी हा जो क्रिएटिव्ह पर्सनॅलिटीचा मुद्दा आला प्रतिभावंत म्हणून, तो त्या परिस्थितीचं स्वरूपच बदलून टाकतो. आणि मला असं वाटतं की जिथे जिथे कानड्यांनी कामं केली असतील त्या ऑफिसचं स्वरूपच बदलून गेलं असेल, कारण हा प्रतिभावंतच आहे. आणि हा प्रतिभावंत पुस्तकरूपानं आपल्याबरोबर सातत्यानं असणार आहे. जे कीर्ती करून नाही मेले ते नुसते आले गेले असं तुकारामांचा अभंग आहे. आपण आल्या गेल्यातले. मोठमोठे कॉर्पोरेट ट्रेनिंग घेतात अलीकडच्या काळामध्ये, प्रॉब्लेम सॉल्विंग वगैरे वगैरे असं काहीतरी ते शिकवायचा प्रयत्न करतात आणि प्रॉब्लेम निर्माण करतात. म्हणजे फ्युजन करायला जातात आणि कन्फ्युजन निर्माण होतं असं असतं. समस्यापूर्ती, मला तर असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला असं करता येईल का की हे कानड्यांचं पुस्तक UPSC आणि MPSCच्या अभ्यासक्रमामध्ये सिलेबस म्हणून लावता आलं पाहिजे. बघा मला असं वाटतं की सिलेबस म्हणून गेलं तर काय होऊ शकेल पुस्तकाचं, तर आधीच IAS होत असतानाच काय पद्धतीनं रचना आहे ती त्या अभ्यासक्रमातून उपलब्ध होऊ शकेल. मला माहिती नाही काय पद्धतीनं शासकीय अभ्यासक्रमामध्ये पुस्तकं जातात, पण हे पुस्तक जायला हवं असं वाटत राहतं ते वाचल्यानंतर. प्रशासनात भावना विवश होऊन चालत नाही, पण भावनाहीनसुद्धा होता येत नाही. ही वाक्य सगळी त्या व्यक्तिमत्वाची चित्रफित आपण बघितली ते सांगतायत. नंतर हे वाक्य खूप मला आवडलं, कारण मांजर आडवं जातं याच्यावरती मला एकाने प्रश्न विचारला की मांजर आडवं जातं म्हणजे काय आणि आपण मागे का जातो. तर श्रोतेव, मांजर आडवं जातं याचं कारण मांजर हा प्राणी कडेकडेनं जाणारा प्राणी आहे. जेव्हा ज्या काळात हा नियम जन्माला आला मांजर आडवं जाण्याचा, त्या काळामध्ये असे काही कॉन्क्रीटचे रस्ते वगैरे नसणार, जंगली सगळं असणार. आणि ज्या अर्थी मांजर हमर रस्त्यावरती आलं म्हणजे काहीतरी इमर्जन्सी आहे, मग त्याच्या पाठी दुसरा कोणता तरी प्राणी लागलेला आहे म्हणून तो मध्ये आलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर थांबला नाहीत तर तुम्ही त्या प्राण्याच्या समोर येणार, म्हणून तुम्ही थांबा, असं कदाचित तो व्यवहारातला नियम तयार झाला असेल. अर्थात अंधश्रद्धेनं लोक त्या सगळे नियमच बदलतात, ती गोष्ट निराळी. मी एका कुटुंबाच्या घरी सत्यनारायणाच्या पूजेला मांजर बांधून ठेवलं होतं. मी म्हटलं काय केलं आहे, तर म्हणे नाही आमच्यात पद्धत आहे. ही जी आमच्यात पद्धत आहे इथे गडबड आहे. कधीतरी मांजराच्या उडीमुळे सामान पूजेचं विस्कळीत झालं असेल म्हणून त्या बांधून ठेवा रे त्याला, असं कोणीतरी काही 2-4 पिढ्यांपूर्वी म्हणाला असेल. प्रत्येक पूजेला ते बांधून ठेवतात. मगाशी म्हटलं की ज्ञान समोर आहे पण ते घ्यायची अक्कल पण हवी ना. ते जर असं जाणं असेल, ह्यांचं वाक्य खूप गमतीदार आहे कानड्यांचं. म्हणजे मला असं वाटतं की ती मार्मिक ते प्रत्यक्ष जगत असताना हसत आणि बारीक बारीक विनोद करत असणार. त्यांनी असं वाक्य म्हटलं आहे की जीवनात काही वेळा मांजरांपेक्षा माणसंच आडवी येतात की काय असं वाटू लागतं. क्या बात आहे. माणसं आडवी जातात
तुम्हाला मागं जावं असं वाटत नाही आणि पुढेही जाता येत नाही कारण माणूस आडवा गेला. मला असं वाटतं की हे आपण घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा, कारण तुम्ही जर तो मीपणा सोडला तरच हे घेता येईल. मी माझे ऐसे आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. शासकीय संपूर्ण एवढ्या वर्षांच्या सर्व्हिसमध्ये हा संन्यासी मी माझे ऐसे आठवण विसरून हे काम करत होता, याबाबत शंकाच नाही. टाईम इज द सेक्रेस्ट रिसोर्स अँड अनलेस इट इज मॅनेज नथिंग कॅन बी मॅनेज. वेळेचं महत्त्व, कार्य आणि क्रम या शब्दातच क्रम आहे असं त्यांनी पुस्तकात दिलेलं आहे. कार्यक्रम शब्दामध्येच क्रम आहे, त्यामुळे कार्यक्रमानंच जायला पाहिजे. जो क्रमानं जात नाही तो चक्रम, त्याला विक्रम करता येत नाहीत. म्हणून मी म्हटलं हे अभ्यासक्रमामध्ये आलं की एखादा प्रोफेसर ते शिकवेल पुस्तक, आणि ते जेव्हा शिकवेल तेव्हा त्याचे अनेक अंगानं कॅलिडोस्कोपसारखे अर्थ बघितले जातील आणि सगळ्यांनाच फायदा होईल महाराष्ट्र शासनाला. व्यवहार व कायद्याची सांगड घालणं आवश्यक आहे असं बऱ्याच व्यक्ती बोलत असतात. बघा वाक्य कसं आहे त्यांचं, संवाद आहे हा. व्यवहार व कायद्याची सांगड घालणं आवश्यक आहे असं बऱ्याच व्यक्ती बोलत असतात. हे कायद्यावरील अविश्वासावर व त्याविषयीच्या अज्ञानावर आधारलेलं असतं. वास्तविक प्रत्येक आचार, विचार आणि व्यवहार कायद्यावर आधारलेला असला तर सांगड घालण्याचा प्रश्न येतोच कुठं. बिनतोड युक्तिवाद आहे हा. यातील म्हणजे कायद्यावर हा एक शब्द आहे. आता पण ऐकताना काय द्यावर असं पण राहतं, म्हणून वक्त्याने स्पष्ट राहावं. दुसरं एक छान आवडलं की निर्जीव वस्तूमध्ये सजीवता निर्माण करणं हा स्वाध्याय आहे. भगवद्गीतेत सांगितलेला एकलव्यासारखा मुद्दा आहे. हे वाक्य जे आहे ना ते स्वाध्यायाचं आहे. निर्जीव वस्तू समोर येते त्याला मनुष्य रूप देणं, त्याच्यात संवेदना आहेत असं समजणं. वाक्य असं आहे कारण यांचं, आपल्या समोर येणारा प्रत्येक कागद, पत्र, निवेदन काही अपेक्षा, व्यथा, दुःख किंवा स्वार्थ घेऊन येतो. ते सहृदयतेनं हेरून त्याचा निपटारा यथाशक्ती करणे अशी सूचना आहे अधिकाऱ्यांना. आता विचार करा की कागदाला अपेक्षा, व्यथा ही सगळी माणसाची मानसिक स्थिती त्या कागदाबरोबर आपल्यासमोर येतं. त्यामुळे त्या कागदाला माणूस करायचा आणि मग त्याच्याशी संवाद साधून त्याच्यावरती कार्यवाही करायची. हा विचार इतक्या ताकदीनं घडत असेल तर माणूस का गेला लवकर असं वाटायला लागतं, त्रास होतो. ही माणसं का नाही जास्त जगत. राम गणेश गडकऱ्यांच्या पुतळ्याचं अनावरण करताना आचार्य अत्रे म्हणाले होते की 3 तासाचा पेपर 1 तासात सोडून घरी जाणारा हा माणूस. मुलं जातात ना तसं आयुष्याचा पेपर लवकर सोडून घरी गेले की काय. मला त्या अत्रेंच्या वाक्याची आठवण येते की पेपर लवकर सोडून निघून जातो विद्यार्थी, तसे आयुष्यातून जातात की काय. पाडगावकरांचं एक वाक्य आहे की पुस्तक अर्धच वाचून मिटून टाकावं लागतं. पुस्तक अर्धच वाचून मिटून टाकावं लागतं, तसं मिटून टाकावं लागतं आयुष्य काही वेळा. हे असं जातं काय ते असं वाटत जातं. आणि हे समोर बघितल्यानंतर असं वाटतं की कागदाला सुद्धा माणूस बनवणारा माणूस. हार्मनी, IAS अधिकाऱ्यांना एकत्र, पुन्हा तोच मुद्दा, करिक्युलर थॉट इन एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. ह्याचं कारण असं त्याच्याशिवाय जगताच येत नाही. पोटासाठी तुम्ही आहार, निद्रा, भय आणि मैथून या चतुष्टयासाठी पैसे कमवालो, पण मनशांतीसाठी काय. आज जेव्हा बघितलं की शेतकरी निर्धन म्हणून आणि IT इंजिनियर पैसे आहेत म्हणून दोघंही जेव्हा आत्महत्या करतात तेव्हा सामाजिकदृष्ट्या कुठेतरी गडबड आहे. आणि त्याच्यासाठी हे पुस्तक प्रबोधनात्मक, विटॅमिन म्हणून आवश्यक आहे अशा पद्धतीचं आहे. म्हणून परचुऱ्यांनीसुद्धा त्याची जाहिरात भरपूर करावी, आपण सगळ्यांनी ह्या पुस्तकाची जाहिरात भरपूर करावी. विकत घेऊन म्हटल्यानंतर मगाशी हसा आला, पण मुळामध्ये मला तरी असं वाटतं की त्याच्याशिवाय पुस्तकाला लायब्ररीची व्हॅल्यू येतच नाही तुम्ही विकत घेतल्याशिवाय. कारण तुम्ही जे त्याच्यासाठी पैसे मोजत असता त्या पैशामध्ये पै असतो, पण नंतरचं अक्षर मनामध्ये सूर निर्माण करतं आणि ते अक्षर आहे सा. तो पैसा मला सा महत्त्वाचा. आणि म्हणून ही अशी पुस्तकं लायब्ररी ॲटम मनाजवळ जपून ठेवावी. रात्री झोपताना दररोज एक एक लेख वाचत झाला. बॅक टू द फ्लॉर या BBC वर्ल्डवरच्या कार्यक्रमाचा संदर्भ घेऊन कानडे आपल्या अधिकाऱ्यांना माहिती देत आहेत. नॉलेज पार्टेड इज नॉलेज गेन. तुम्ही BBC बघू नका, पण मी बघितला कार्यक्रम, तुम्ही माहिती करून घ्या. अनेक इंग्रजी लेखकांची, साहित्यिकांची नावं घेऊन संदर्भ दिलेलं का, तर अधिकाऱ्यांनो तुम्हाला पण लक्षात यायला हवं, खालच्या अधिकाऱ्यांच्या पण लक्षात यायला पाहिजे की जगात काय चाललेलं आहे. आणि अंतर्मनातील इच्छेनुसारच तुम्ही बनता
हे सिद्धांत आहेत, कानड्यांच्या प्रतिभेतून जन्माला आलेले सिद्धांत, याच्यात बदल नाही म्हणून ते सिद्धांत सिद्ध झालेले आहेत. अंतर्मनातील इच्छेनुसारच तुम्ही बनता, इच्छा तसा संकल्प, संकल्प तशी कृती, आणि जशी कृती तसं नशीब. गीतेतला मुद्दा दैव चैवात्र पंचमम, 5व्या मुद्द्यावरती तेव्हा दैव येतं शोधतो असा आहे. असो, प्रतीक्षा आणि तितिक्षा या 2 मुद्द्या. आणि मला असं वाटतं की प्रतीक्षा या शब्दाचा अर्थ असा आहे की बस डेपोमध्ये ड्रायव्हर उशिरा आला म्हणून मी बसस्टॉपवरती बसची वाट बघतो, ती प्रतीक्षा, कारण करता मी नाही, तो उशिरा आला. आणि तितिक्षा म्हणजे मला जर पोळी खायची असेल तर मी गहू आणायचे, मीच निवडायचे, मी दळण करून यायचं, कणिक मळायची, गॅस पेटवायचा, चुलीवरती पोळी करून पोळीचा घास माझ्या तोंडात जाईपर्यंत ही सगळी जी कालावधीची रचना आहे त्याच्यामध्ये येते ती तितिक्षा, कारण करता मीच असतो. कारण यांच्या पुस्तकामध्ये एखाद्या शासकीय रचनेचं काय स्वरूप बनवावं अशा तितिक्षा करणारा हे अशा लेखकाचं पुस्तक आपण सगळ्यांनी जरूर वाचावं. मनापासून शेवट करताना माझ्या बोलण्याचा पुस्तकाच्या हृद्गतामध्ये ते काय म्हणतात ते मी म्हणून माझं बोलणं थांबवणार आहे. कानडे असं म्हणतात, मी सतत कसला विचार करीत होतो, शासकीय काम जलद गतीनं होण्यासाठी व सर्वसामान्यांना लवकर न्याय मिळवून देण्यासाठी आपली प्रशासकीय यंत्रणा कशी अनुरूप करता येईल याचाच मी सतत विचार करीत होतो. शासकीय सेवा ही खऱ्या अर्थानं लोकसेवा आहे. रंजल्या गांजलेल्यांचे अश्रू पुसण्याची, त्यांचे जीवन सुधारण्याची ती एक अपूर्व संधी आहे. यापेक्षा जीवनात सुखप्राप्तीचं दुसरं साधन तरी कोणतं आहे? सुखप्राप्तीचं साधन मी ज्या सेवेत आहे ती सेवा आहे असं जो लिहितो त्याला तर सगळ्यांच्या वतीनं सलाम आणि साष्टांग नमस्कार. महाभारतामध्ये धर्मराजानं भीष्मांना प्रश्न विचारलेला की कोण श्रेष्ठ आहे, ज्ञान श्रेष्ठ आहे, भक्ती श्रेष्ठ आहे, कायदा श्रेष्ठ आहे, अध्यात्म कोण की राजा? तर त्यांनी उत्तर दिलं, राजा कालस्य कारणम, राजा श्रेष्ठ आहे.